नमस्कार. करिअरची एक दमदार सुरुवात करायची आहे आणि तीही देशातल्या एका सगळ्यात मोठ्या कंपनीसोबत. चला तर मग आज आपण बोलणार आहोत इंडियन ऑइलच्या अप्रेंटिसशिप प्रोग्रामबद्दल. ज्या उमेदवारांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालंय त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी ठरू शकते. हो, आपण बोलतोय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. ही काही साधीसुधी कंपनी नाहीये, तर एक फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी आहे. म्हणजे विचार करा, जागतिक स्तरावर काम करण्याचा अनुभव मिळवण्याची केवढी मोठी संधी आहे. आणि हीच कंपनी आता आपल्या देशातल्या नव्या टॅलेंटच्या शोधात आहे. इंडियन ऑइलने ह्या भरतीकडे फक्त एक नोकरी म्हणून नाही बघितलं. त्यांचं म्हणणं आहे की हा राष्ट्रासाठी कौशल्य निर्माण करण्याचा एक उपक्रम आहे. याचाच अर्थ इथे फक्त काम करायचं नाहीये, तर भरपूर काही शिकायला मिळणार आहे. स्वतःला सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? इंडियन ऑइलसोबत करिअरची सुरुवात कशी होईल, पात्रतेचे निकष काय आहेत, कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत, अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस, कोणती कागदपत्र लागतील आणि शेवटी काही खास टिप्स. चला मग सुरू करूया. तर मग इंडियन ऑइलसोबत करिअरची सुरुवात म्हणजे नेमकं काय आणि या संधीचा आपल्याला नक्की काय फायदा होऊ शकतो, चला हे जरा समजून घेऊया. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपल्या पश्चिम विभागात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांमध्ये ही मोठी भरती करते. आणि या टेक्निशियन, ग्रॅज्युएट, ट्रेड अप्रेंटिस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. याचाच अर्थ वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी इथे भरपूर संधी आहेत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत. हे काळजीपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे, म्हणजे अर्ज करताना आपली काही चूक व्हायला नको. तर बघा इथे किती वेगवेगळ्या संधी आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी जागा आहेत, ITI केलेल्यांसाठी आहेत, अगदी BA BCom सारखी पदवी घेतलेल्यांसाठी सुद्धा. इतकंच नाही, तर जे उमेदवार फक्त 12वी पास आहेत ते सुद्धा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आपली पात्रता नीट तपासून घ्या आणि योग्य पदासाठी अर्ज करा. आता काही कॉमन नियम बघूया. वय हवंय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान. हो, पण आरक्षित वर्गासाठी वयात सूट आहे. गुणांची अट पण स्पष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी खास डिप्लोमा, ITI आणि सामान्य पदवीधरांसाठी आहे. ज्यांच्याकडे BE, BTech किंवा MBA सारखी उच्च पदवी आहे ते यासाठी अर्ज करू शकत नाहीत. हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता कधी पूर्ण केली आहे यावर सगळं अवलंबून आहे. ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिससाठी क्वालिफिकेशन पूर्ण करण्याची विंडो वेगळी आहे आणि ट्रेड अप्रेंटिससाठी वेगळी आहे. ह्या तारखा जरा व्यवस्थित तपासून घ्या. चला, आता पुढच्या भागात आपण अर्ज प्रक्रियेशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या तारखा बघूया. या तारखा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण एकदा मुदत संपली की अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ह्या तारखा लगेच कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज 11 मार्चला सुरू होतील आणि 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता बंद होतील. शेवटच्या दिवसाची अजिबात वाट बघू नका. आणि हो, वय आणि पात्रता 28 फेब्रुवारीच्या तारखेनुसारच मोजली जाईल. चला तर मग आता बघूया अर्ज करायची नेमकी प्रोसेस काय आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त आपण जे टप्पे सांगणार आहोत ते काळजीपूर्वक फॉलो करा. ओके, तर अर्ज प्रक्रिया साधारणपणे ह्या 4 मुख्य टप्प्यांमध्ये आहे. सगळ्यात आधी योग्य पोर्टलवर रजिस्ट्रेशन. मग आपलं प्रोफाईल 100% पूर्ण करणं. त्यानंतर कंपनीचा एस्टॅब्लिशमेंट ID वापरून संधी शोधणं आणि सगळ्यात शेवटी फक्त एकाच पदासाठी अर्ज करणं. आता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जरा नीट लक्ष द्या. इथे 2 वेगवेगळी पोर्टल्स आहेत. जे उमेदवार ITI किंवा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी NAPS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ज्यांच्याकडे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट डिग्री आहे त्यांच्यासाठी आहे NATS पोर्टल. हे चुकता कामा नये, कारण चुकीच्या पोर्टलवर केलेला अर्ज सरळ बाद होऊ शकतो. हे 2 ID खूप महत्त्वाचे आहेत. पोर्टलवर इंडियन ऑइलची संधी शोधण्यासाठी यांची गरज पडणार आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे अर्ज करताना काही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता पुढचा टप्पा. अर्ज भरायला बसण्याआधी कोणती कागदपत्रं आपल्याजवळ तयार पाहिजेत ते बघूया, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. ही लिस्ट खूप महत्त्वाची आहे बरं का. अर्ज करायच्या आधी ही सगळी कागदपत्रं आणि माहिती तयार ठेवा.
यात तुमचा चालू ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि हो, सगळ्या शैक्षणिक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज यांचा समावेश आहे. आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करण्यापूर्वी काही शेवटच्या सूचना आणि महत्त्वाच्या टिप्स बघूया, ज्यामुळे आपला अर्ज यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. आणि ही सगळ्यात मोठी गुड न्यूज, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाहीये. निवड पूर्णपणे तुमच्या शिक्षणात मिळालेल्या गुणावर अवलंबून आहे. म्हणजेच ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अर्जामध्ये दिलेली प्रत्येक माहिती खरी आणि अचूक असावी, कारण निवड झाल्यानंतर तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सची कसून तपासणी होईल आणि जर माहिती चुकीची आढळली तर उमेदवारी रद्द होऊ शकते. अर्ज सबमिट करण्याच्या आधी स्वतःला हा प्रश्न एकदा नक्की विचारा. प्रोफाईलमधली प्रत्येक गोष्ट म्हणजे नाव, जन्मतारीख, गुण सगळं काही बरोबर आहे ना हे पुन्हा एकदा तपासा. कारण अर्धवट किंवा अपूर्ण प्रोफाईलमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. चला जाता जाता पुन्हा एकदा अंतिम मुदतीची आठवण करून देतो. 26 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळं शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आशा आहे की ही सर्व माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. अशाच नवनवीन करिअर संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंडियन ऑइल अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.